एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताचे किती मुद्दे संसदेत मांडले हा संशोधनाचा विषय आहे. परंतु नुकताच त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. एकनाथ शिंदेनी नुकतेच उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले. या 6 खासदारांमुळे शिंदे गटाची लोकसभेतील संख्या तर वाढलीच, परंतु अमित शहांचं भाजप आणि एनडीए आघाडीत असलेलं वजन आणि वर्चस्व सुद्धा सिद्ध झालं. त्यामुळे एकनाथ शिंदेना खुश करणं हे अमित भाईंचं कर्तव्य बनलंय. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात श्रीकांत शिंदेना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या लोकसभेत शिंदे गटाचे 13 खासदार झाल्याने एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपद शिंदे गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात काही मोठे फेरबदल केले जातील, काही मंत्र्यांची मंत्रिपदं बदलली जातील, तर काहींना डावललं जाईल. कॉकरोच पार्टीच्या सततच्या टीकेमुळे धर्मेंद्र प्रधान यांचं शिक्षण मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं आणि इतर खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. एकूणच या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेना खुश करण्याचा प्रयत्न अमित शहा आणि बीजेपीकडून केला जाईल.